पद्धतीनं आपण या ठिकाणून इतर गणपतीचं दर्शन देखील घेता येईल असं खरं तर मनोकामना अनेक भाविकांची बघायला मिळत आहे। आणि आपण बघतोय की या ठिकाणी ही रांग सध्या पाहायला मिळते। आपण बघतोय की सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात हे इको फ्रेंडली डेकोरेशन देखील करण्यात आलेलं आहे। फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पारंपरिक पद्धतीनं ही सजावट या ठिकाणी बाप्पाच्या पूर्ण मंदिरामध्ये सध्या बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे भाविकांची मोठी रीत जी आहे ती देखील या ठिकाणी बघायला मिळते। पलीकडे जर आपण बघितलं तर पलीकडे ही मुखदर्शनाची केवळ रांग आहे, त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे। मात्र त्यासाठी देखील अनेक भाविक फार लांबून आलेले देखील बघायला मिळतात। आपण बघूया की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सध्या या ठिकाणी भाविकांची बघायला मिळत आहे। कहाँ से आए हैं? अंधेरी विलेपार्ले मधून आलात, दर्शन घेण्यासाठी आलेला आहात। गणेश उत्सवाचा पहिला दिवस आहे, काय आनंद आहे? आनंद, अति आनंद आहे, अति आनंद आहे, अति आनंद आहे, अति आनंद। तुम्ही कुठून आलात? I am from Mysore, Karnataka. फ्रॉम कर्नाटक। Yes. कब आए हैं? मैं यहाँ पे official. I thought of having darshan today. आपण बघतोय की अगदी विलेपार्ले असू दे, कर्नाटक असू दे, अगदी भाविक जवळून असू दे नाहीतर फार लांबून असू दे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात। आणि बघतोय आपण गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशीच गर्दी खरं तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात असते। मात्र आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि याच गणेशोत्सवाची सुरुवात जी आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनानं करावे यासाठीची ही रीग आणि यासाठी ही भक्तांचा ओघ जो आहे तो या ठिकाणी मंदिरामध्ये बघायला मिळतोय। कॅमेरापर्सन गणेश काणेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। सिद्धिविनायकामध्ये सध्या कसा उत्साह आहे, भाविक कसे मनोभावे पूजा करतायत, दर्शनासाठी येत आहेत, याचा आढावा आत्ताच आपल्या प्रतिनिधींनी घेतला, आपण तो बघितला। घर बसल्या तुम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ शकतात। लाईव्ह दृश्य आहेत सामच्या स्क्रीनवरती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।